रायगड, राजगड व पट्टा किल्ला हे तीनच किल्ले असे आहेत ज्यांवर महाराजांचे सर्वात जास्त काळ वास्तव्य होते. सह्याद्री पर्वतरांगेच्या अंतर्गत कळसुबाई पर्वतरांगांमधील नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवरील व अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक देखणदुर्ग वैभव म्हणजे पट्टा किल्ला अर्थात विश्रामगड. विश्रामगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला पट्टेवाडीतून आणि दुसरा कोकणवाडी खेड्यातून. परंतु पट्टेवाडीतून जाणारा मार्ग अधिक प्रचलित व सोपा आहे. नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले जे काही मोजके किल्ले आहेत त्यापैकीच एका किल्ल्याला आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. पट्टा उर्फ विश्रामगड असं या किल्ल्याचं नाव आहे. आणि माझ्या पाठीमागे किल्ला दिसतो आपल्याला. या ठिकाणी एक वेस केलेली आहे ज्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे पट्टा किल्ला विश्रामगड. आणि या बाजूने आपण जसंही आलो तर या बाजूला आपल्याला किल्ला दिसतो. या ठिकाणी एक वेस आहे. लेफ्ट साईडला या ठिकाणी काही मूर्त्या दिसत आहेत, त्या ठिकाणी पण आपण जाऊन पाहूयात काय आहे ते. आणि या साईडला आपण पार्क करू शकतो गाड्या. या ठिकाणी आपण गाडी पार्क केलेली आहे. या ठिकाणी किल्ल्याविषयी माहिती देणारा एक छोटासा फलक पण लावलेला आहे. हे पहा, या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे. तर नरवीर सिंधोजी नाईक निंबाळकर त्यांची जी समाधी आहे तर ती या साईडला ॲरो केलेला आहे. आपल्याला निश्चितपणे ही समाधी पाहायची आहे, पण आपण अगोदर किल्ला पाहून येऊयात कारण नंतर उशीर होईल किंवा काय होईल. पण आल्यानंतर आपण नक्की प्रयत्न करू की वेळेत येऊन आपण तो पाहू शकतो. चला तर मग आपण किल्ल्याला सुरुवात करूया. ही ती शिल्प आहेत, पाहू शकतो. या ठिकाणी ही एक महिला दिसतीये उभी असलेली. आता त्या ठिकाणी जी एंट्री पॉइंट आहे त्या ठिकाणी आपल्याला काही एंट्री फीज द्यावी लागेल. या किल्ल्याचे बांधकाम बहमनी सल्तनतच्या काळात म्हणजेच इसवी सन 1347 ते 1490 मध्ये झाले. त्यानंतर याचा ताबा स्थानिक रहिवासी आदिवासी कोळी महादेव जमातीकडे आणि त्यानंतर अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. या ठिकाणी मोठा हत्ती आहे आणि हत्तीच्या डाव्या बाजूला या ठिकाणी एक मोठी तोफ ठेवलेली आहे. अतिशय सुंदर आहे. पट्टा उर्फ विश्रामगडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी गाडी रस्ता आहे आणि पायथ्यापासून गडमाथ्यावर पोहोचेपर्यंत अगदी व्यवस्थित रस्ता आहे. त्यामुळे थोडी शारीरिक क्षमता असलेली कोणतीही व्यक्ती अगदी सहज किल्ल्याला भेट देऊ शकते. अगदी सरळ सरळ रोड आहे, डिफिकल्टी लेवल 0 आहे अगदी. तर हे पाठीमागे हे एक दरवाजा लागलेला आहे, पण हा अलीकडच्या काळात म्हणजे अगदी तो पत्र्यानी वगैरे बनवलेला आहे. मी हात लावून बघितलं त्याला. हे पहा, हे वाचतंय, हा पत्रा आहे. हे बघा, हे पूर्णपणे हे सगळं पत्र्याचं आहे आणि त्याच्यावरती कलर लावलेला आहे. पण छान बनवलंय, दिसायला छान दिसते, ते फील येतो. ठीक आहे. आणि इथून मागे सुद्धा पायऱ्यांचा एक मार्ग दिसतोय क्लिअर. इसवी सन 1627 मध्ये मुघलांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर 1671 मध्ये मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता तो जिंकला आणि किल्ला स्वराज्यात सामील झाला. या ठिकाणी लक्ष्मण स्वामी महाराज यांची गुफा आहे जे की लॉक्ड आहे आणि आतमध्ये अंधार आहे, दिसत नाहीये. हे आहेत लक्ष्मण स्वामी महाराज. या बाजूला सुद्धा मोकळच आहे, काही नाहीये, वायरिंग्स दिसत आहेत. आणि या ठिकाणी एक आसन आहे, हे पाहू शकता आपण. बसायला जागा आहे, आसन आहे कम्प्लीट टेकून बसायला, या टाईप आहे. आणि या ठिकाणी 2 मूर्त्या आहेत, अतिशय सुंदर, रिअल वाटतात, या एकदम जिवंत वाटतात. इथून आता आपण वरती आलो, त्या बाजूला गेलो
तिथे गुहेत दर्शन घेतलं, परत रिटर्न आलो या बाजूला. या बाजूला आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी सुद्धा त्याच स्वामींचा आश्रम आहे. या ठिकाणी सुद्धा लॉक लावलेला आहे. थोडं वरती आल्यानंतर या ठिकाणी काही स्थानिक मंडळी भेटलेली आहेत. आज आहे 6 जून, आज आहे शिवराज्याभिषेक सोहळा. तर या निमित्त त्यांनी इथे वरती काही कार्यक्रम केलेले आहेत, पण ते आत्ता मला या ठिकाणी भेटलेले आहेत. तर त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार, मी रामदास भोर, जनसेवा सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष. आम्ही दरवर्षी प्रमाणे यावर्षी बी छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक दिन ठाणगावच्या मित्रमंडळाने साजरा केलेला आहे. मोठ्या संख्येने पर्यटक अकोला, नाशिक, पुणा भागातून आलेले होते कार्यक्रमासाठी. इसवी सन 1679 मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची म्हणजेच तेव्हाच्या जालनापूरची लूट केली. छत्रपती शिवाजी महाराज ह्यावेळी जालनापुरात मोगलांवर चालून गेले. सोने नाणे, जडजवाहिरात घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. दरम्यान महाराज सोने नाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्त खान याला लागली. या ठिकाणी आतमध्ये एक भुयार आहे, जे की लांबपर्यंत गेले, खूप लांबपर्यंत गेला असं वाटतंय. अर्थात आतमध्ये जाणं चुकीचं आहे. ते तटबंदीचे अवशेष दिसतात तिथे. या ठिकाणी वर येताना मार्गामध्ये ठिकठिकाणी शेड बांधलेले आहेत पत्र्याचे आणि चांगली सोय केलेली आहे निवाऱ्याची. आता आपण ऑलमोस्ट आणखी एका शेडजवळ पोचलो आणि इकडे लेफ्ट साईडला इकडे वरती हे पहा, या ठिकाणी एक मंदिर आहे, श्री पट्टाई अष्टभुजा देवी मंदिर. आणि या ठिकाणी हे आहे शेड. हे पहा, या ठिकाणचे पत्रे फक्त गेलेत. ठीक आहे. आणि हे पहा, हा मार्ग क्लिअर दिसतो आपल्याला. ते आपण असं वरती गेलेलो आहे, तिकडनं आलो पहिल्यांदा त्या पत्र्याच्या शेडमध्ये. तिकडे खाली एक शेड आहे. हे अंतर जे आहे थोडंच आहे आणि डिफिकल्टीज नाही आहेत. पायऱ्या आहेत पद्धतशीर, बाजूला रिलिंग्स आहेत. या ठिकाणी आपल्या डाव्या बाजूला एक गुफा आहे आणि त्या गुफेत आहे ना माकड बसलंय, काहीतरी त्याचा उद्योग चाललाय. आणि आतमध्ये देवीची मूर्ती आहे, मी दाखवतो. हे बघा, या ठिकाणी आहे मंदिर. गुहेमध्ये त्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी सुद्धा एक रोड लेफ्टला जातोय, लेफ्टनी वरती. या ठिकाणी बुर्जाचे काही अवशेष दिसतात, बुर्जा टाईप, आणि पायऱ्या दिसतात क्लिअर. तटबंदीचे पण काही अवशेष आहेत, मी ते दाखवतो अगोदर. हे पहा, ही आहे गुफा. आपल्या उजव्या बाजूला हा पायऱ्यांनी रोड जातो वरती. या ठिकाणी हे थोडंसं मला बुर्जा टाईप स्ट्रक्चर दिसतंय. ठीक आहे. आणि वरती रस्ता आहे. पण या मार्गाने जाण्या अगोदर वर चढायच्या अगोदरच उजव्या बाजूला म्हणजे मंदिराच्या एक्झॅक्ट समोर इकडे एक रोड गेलेला आहे आणि या ठिकाणी वन खात्याने काहीतरी केलेलं आहे. तर आपण ते अगोदर पाहून घेऊया की ते काय आहे आणि मग तसा फिरून रोड जातोय त्या बाजूने. हे पहा, हे पहा, तो रोड तिथून जात होता आणि तो तिथेच वरती मिळतोय. आणि हा रोड इकडून जाणारे परत तिकडेच. हा, याच्या तळ्यामध्ये पाणी आहे. या ठिकाणी वन विभागाने एक निवाऱ्याची सोय केलेली आहे. थोडक्यात त्या मंदिरापासून तिथून वरती चढलं तरी काही हरकत नाही. इकडे या ठिकाणी काय नाही. पण हा एक गोष्ट आहे, जी गोष्ट इथनं अतिशय नेत्रसुख देणारी आहे. या ठिकाणावरतून दूरवरपर्यंतचा परिसर जो आहे इतका भारी वाटतोय. आपल्याला आड किल्ला दिसतो इथनं, अतिशय सुस्पष्ट, अतिशय स्पष्ट दिसतोय. ठीक आहे, मी दाखवतो. हे पहा, हा हे आपल्याला इथून एंट्री गेट दिसतंय, ज्या ठिकाणी आपण खाली थोडं पुढं गाडी पार्क केलेली आहे. आणि हे पहा, अतिशय छोटं असलेले हे गाव. त्या बाजूला एक धरण दिसतंय आपल्याला आणि हा परिसर एकदम पवनचक्क्यांनी भरलेला आहे पूर्ण. आणि या बाजूला दिसतोय आपल्याला किल्ले आड. आणि जसं आपण इकडे येणार आहोत, हा सुद्धा आपला पट्टा किल्ल्याचाच भाग आहे. आणि त्याच्या पलीकडं जे काही पवनचक्क्या आहेत त्याच्या पलीकडं आपल्याला औंढा किल्ला दिसणार आहे. तर या किल्ल्यावर हा इतका मोठा किल्ला आहे, म्हणजे पट्टा डोंगर रांगेमधला हा विस्तारने सगळ्यात मोठा असलेला किल्ला आहे. अतिशय सुंदर. या ठिकाणी नजर पोहोचेल असं, म्हणजे कॅमेऱ्याचा जो आपला
एका स्क्रीनमध्ये एका फ्रेममध्ये संपूर्ण किल्ला बसत नाही आहे, किती लांबून बघितलं तरी इतका तो हे दिसतो विस्ताराने. हे पहा, याच्या पाठीमागेही त्याचा विस्तार आहे. हा असा आडवा पूर्णपणे आणि हा असा गोल अगदी इथपर्यंत. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक दरवाजा पाहायला मिळतोय. हा जो दरवाजा आहे, या दरवाजाचं नाव आहे त्रिंबक दरवाजा. अतिशय व्यवस्थित असा पूर्ण दरवाजा आहे आणि या ठिकाणी ही जी महिरपी आहे ही आणखीनही व्यवस्थित आहे. या ठिकाणी मशालींसाठी जागा असावी त्यावेळेला. हे बघा, इथे लॅम्प लावण्यासाठी जागा आहे, ती आजही वापरत आहे. आणि इथून हा रोड पायऱ्यांनी खाली गेलेला आहे. या ठिकाणी एक शरभ शिल्प आहे, शरभ नावाचा प्राणी. आणि या ठिकाणी हा जो शिडीचा मार्ग आहे हा खाली उतरलेला आहे, पण ही निश्चितपणे खाली गड उतार होण्याची वाट आहे. या ठिकाणी गड उतार होण्याची वाट आहे ही, त्यामुळे इकडे खाली काही नाही आहे. तर हा जो आता आपण पाहिला तो आहे त्रिंबक दरवाजा. या ठिकाणी आपल्याला मंदिर आहे, मोठं मंदिर आहे, पट्टाई माता अष्टभुजा देवी. आणि मंदिरापर्यंत जाण्याच्या अगोदर या ठिकाणी एक छोटा दगडाचा मार्ग दिसतोय. दगडी पायऱ्या आहेत जुन्या, त्या एका टाक्याकडे जातात. आपण जाऊयात. हां, हे बघा, ह्या पायऱ्या आहेत त्या जुन्या, आणि इकडे गेल्यात ह्या नवीन सिमेंटच्या पायऱ्या या मंदिरापर्यंत. हे पहा, ओके. हे आहे खांब टाक, अतिशय मोठं आहे. काय मासे आहेत का? अरे बघ, इथं उतरायला पण मार्ग आहे. मंदिराच्या या बाजूला या ठिकाणी शेंदूर लावलेली एक देवता आहे. या ठिकाणी काही लिहिलेलं नाहीये की कुठले देव आहेत. अष्टभुजा देवीचं दर्शन घेतल्यानंतर जसंही आपण मंदिराच्या मागच्या बाजूला येतो तर या ठिकाणावरतून किल्ल्याचे मुख्य दोन भाग पडतात. एक आहे डावीकडचा, एक आहे उजवीकडचा. डावीकडचा जो आहे तो बऱ्यापैकी छोटा आहे तुलनेने उजव्याच्या, पण तसा तोही मोठाच आहे, पण उजवा एवढा मोठा आहे त्या मानात छोटा जो आहे तो लेफ्टचा आहे. जालन्याची प्रचंड लूट झाल्याची बातमी मोगल सरदार रणमस्त खान यास समजताच तो 10,000ची मोठी फौज घेऊन महाराजांच्या मागावर निघाला. लूट जास्त असल्यामुळे राजांच्या फौजेची सुद्धा गती संथ होती. मोगली फौजेने स्वराज्य सेनेवर आक्रमण केले. संगमनेर जवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्यांची गाठ पडली. या ठिकाणी एक मोठी इमारत दिसलेली आहे, जी आहे अंबरखाना. आणि राऊळ अंबरखाना असं बोर्ड लिहिलं आहे, मी दाखवतो. हे पहा, या ठिकाणी राऊळ अंबरखाना बोर्ड लिहिले. इकडनं आड किल्ला एवढा जवळ दिसतोय, म्हणजे मला तो दिवस आठवतोय जेव्हा मी आड किल्ल्यावरतून पट्टा किल्ला बघत होतो आणि औंढ्या किल्ल्याबाबत साशंक होतो की अरे हा औंढा तर नाही, तो औंढाच होता. त्या किल्ल्यावरून हा किल्ला आणि हा किल्ल्यावरून त्या किल्ला बघण्याचा जो अनुभव आहे तो एक ट्रेकरच समजू शकतो. क्लास. आणि आज राज्याभिषेक दिवसानिमित्त 6 जून हा ट्रेक करताना एक वेगळा जोश. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच आश्चर्य वगैरे म्हणजे म्हणण्यापेक्षा मागं कारण असं आहे की किरणनी या अगोदर डोंगरी किल्ला म्हणा गिरी दुर्ग कधीच केलेलं नाही. फर्स्ट टाइम आहे आणि ती त्या जोशने आली आहे. थकती अधूनमधून, बट शी इज डुईंग, ती करते आणि इच्छाशक्ती दाखवलेली आहे. बस आता थोडंच अंतर राहिलेलं आहे अंबरखाना पाहण्यासाठी. गडावरील ही अंबरखान्याची सुस्थितीतील इमारत म्हणजे एक अनमोल ठेवाच आहे. काळ्या पाषाणात बांधलेल्या या पुरातन इमारतीला एका पाठोपाठ एक असे 3 घुमट आहेत. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर असा पुतळा उभारला आहे.
महाराज की जय. अतिशय प्रशस्त असा हा अंबरखाना आहे. या ठिकाणी आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिकृतींच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला गेलेला आहे. तसं तर आज सुट्टीचा दिवस नाहीये, गुरुवार आहे, तरीही किल्ल्यावर पर्यटक इथे मोठ्या प्रमाणावरती मला दिसलेले आहेत. आज शिवराज्याभिषेक दिनाचा योग साधून बहुतेक हे सर्व पर्यटक जे शिवराज्याभिषेक साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर मी तुम्हाला भेट करून देतो. हे पहा आपल्या पाठीमागे. आणि कुठून आले आपण सर? श्रीगोंदा. श्रीगोंदा. पूर्ण फॅमिली झाली तुमची? फॅमिली आली. अच्छा, कसं वाटलं किल्ला पाहून? खूप छान वाटलं. शिवाजी महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेल्या विश्रामगडाला भेट दिल्यानंतर धन्य वाटलं, छान वाटलं. अच्छा अच्छा. अरे वा, हे पिल्लू पण आले छोटं. काय रे, नाव काय तुझं बाळा? मनस्वी राधाकृष्ण दावणगे. अच्छा, मनस्वी. बर, तू सगळा किल्ला सगळा एकटीने चढला की कडेवर आली? एकटीने चढला. अरे वा वा वा. आणि हा दादा कितवीला कॉलेजला आहे का? आता 13वीला गेलो. अरे वा, फर्स्ट इयरला. अंबरखाना पाहून झाल्यानंतर अंबरखानाच्या मागच्या बाजूला जसंही आपण येतो, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काही अवशेष दिसत आहेत पुरातन. ही अंबरखान्याची वास्तू आणि इकडनं आपण आलोय आणि हा रोड पुढे चाललाय. या ठिकाणी शिवकालीन हत्ती हौद असा बोर्ड लावला. याचं नाव हत्ती हौद आहे कारण तो तेवढा विशाल आणि महाकाय असा हौद आहे. हत्ती हौद पाहून झाल्यावर ठळक मळलेल्या पाऊलवाटेने पुढे गेल्यावर थोड्याच वेळात आपण गडाच्या विस्तृत अशा माथ्यावर येऊन पोहोचतो. हे पहा, तो जो आडव्या ह्याच्यातून जो बाहेर आलाय सुळका, तो आहे औंढा किल्ला. आणि ही खाली खोलच खोल असलेली दरी आणि हे विहंगम दृश्य सह्याद्रीचं यापेक्षा सुंदर तुम्हाला कुठंच काही बघायला मिळणार नाही. दूरदूरपर्यंत पवनचक्क्या आणि पवनचक्क्या आणि तो सुंदर सह्याद्री. अगदी या बाजूला सुद्धा आड किल्ला, औंढा आणि इकडे ती टेकडी. त्या ठिकाणी एक बोर्ड आहे, ते बोर्ड सुद्धा आपण पाहणार आहोत. कदाचित तिथं काही ॲरोज वगैरे दिल्यासारखे दिसत आहेत मला, म्हणजे काही वास्तू वगैरे ज्या आहेत त्यांच्या संदर्भात मार्गदर्शनासाठी ते तिथे लिहिलेलं आहे. पट्टाई माता मंदिर परिसरात आणि इथे गडमाथ्यावर आपल्याला भरपूर माकडे पाहायला मिळतात. मुघली फौज व स्वराज्य सेना यांच्यात दिनांक 18, 19 व 20 नोव्हेंबर असे 3 दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुवक रवाना झाल्याची खबर आली. छत्रपती शिवाजी महाराज, सेनापती हंबीरराव, धनाजी जाधव हे आघाडीवर होते. पण मोगलांचा जोर पाहता हंबीरराव यांनी महाराजांना मागे घेऊन काही फौजेसह पट्टागड जवळ करण्यास सांगितले आणि स्वतः मोगली आक्रमण थांबवू लागले. या ठिकाणी एका बोर्डवर आपल्याला काय काय पाहायला मिळणार याची नावे दिली आहेत. पैकी सीता हौद म्हणून ॲरो दिला आहे. बाजूलाच 2 टाकी आहेत. यापैकी एक सीता हौद असावा. हळूहळू काळे ढग जमा होऊ लागले होते. त्यामुळे टेकडीवर जाण्या अगोदर गुफा, धान्य कोठार इत्यादी अगोदर पाहण्यासाठी आम्ही पुढे निघालो. पाण्याची ती 2 टाकी पाहून आपण जसंही पुढे आलोय, अगदी थोडं पुढे आलो, या ठिकाणी आपल्याला एक मोठी गुहा दिसते, प्रचंड मोठी. हे पहा पाठीमागे. बघा हा दरवाजा मी इथला केवढा आहे. अतिशय मोठी गुफा आहे. ही गुहा पाहून जसे आपण बाहेर पडतो त्याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर आपल्याला शिवकालीन धान्य कोठार पाहायला मिळते. या ठिकाणी हा चौथरा दिसतोय कशाचा. आणि अरे बापरे,
एवढं खोल टाक आहे मागं ना बरं का. हे बा हे टाक आहे मोठं. हे पा इकडे पण म्हणजे हे धान्य कोठा म्हणजे याच्यात धान्य साठवत होते की काय कदाचित हे ना. हे याच्यात धान्य कारण हे खूप खोल आहे आणि काही लोकांनी त्या प्लास्टिकच्या बाटल्या टाकल्यात. खूपच खोल आहे पण बहुत बढिया. बापरे काय म्हणजे मोठं आहे हे. जर व्यवस्थित बघितलं आपण इथं तर या ठिकाणी हे बघा इथे काही होल्स दिसतात आणि बघा हा जो पॅच आहे हे होल आहे पूर्णपणे. आरपार होल आहे. ठीक आहे म्हणजे इथून काहीतरी बांधत असतील इथं. ठीक आहे ना. है ना. हे बघा इथं पण आहे बघ इथं पण आहे. हे पहा इथे सोय अशी आहे की इकडून समजा काही कापड वगैरे किंवा दोरी घातली तर ती पूर्ण आपण याला बांधू शकतो. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. आणि हे सगळे बघा जळाल्याचे अवशेष सगळे जळाल्यावरती पूर्ण काळं कलवटत कुट्ट झाले. बघा इथं पण तसंच आहे. बापरे अक्षरशः काळा झाले हा दगड. हे पहा हे सगळं जळ किंवा काळं झालंय. का काळं झालंय माहित नाही. जळालंय की काय पण सगळं काळं आहे वरची. धान्य कोठाराची जी गुहा आता आपण पाहिली प्रशस्त आहे पण याच्यामध्ये विशेष मला एक आवडलं की जेव्हा आपण त्या गुहेत प्रवेश करतो त्याच्या अगोदर एक चौथऱ्यासारखं बांधकाम दिसतं आपल्याला. हे जे पाहिलं आपण यातली जी टाकी आहेत ही खूप खोल आहेत. म्हणजे इथून कॅमेरा त्याला न्याय देऊ शकत नाही पण ती खूप खोल आहेत. प्रचंड खोल आहेत. तर हे जे काही आहे ना हे मला किल्ल्यावर आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट आहे. वा हे पहा 12 हौद म्हणजे एक सलग खूप लांबपर्यंत 12 टाकी आहेत. तर हे फार मजेशीर आहे आणि दिसायला सुद्धा हे खूप मस्त दिसतंय की एक सलग चिटकून 12 टाकी आहेत. आपण सगळी पाहूयात. सह्याद्रीच्या वाटा आडवाटा खडानखडा माहीत असणाऱ्या अहिरजी नाईक यांनी मोठ्या चतुराईने 22 नोव्हेंबर 1679 रोजी छत्रपतींना या किल्ल्यावर आणले. संगमनेर जवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून छत्रपती शिवाजी महाराज 22 नोव्हेंबर इसवी सन 1679 या दिवशी नगर नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणाऱ्या अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावर आले. त्यांचे वास्तव्य 33 दिवस या किल्ल्यावर होते. ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नाव विश्रामगड असे पडले. ह्या टाक्याला हे एवढंच फक्त मध्ये आणि ते जॉईंट आहे वाटतं. नाही जॉईंट नाही पण त्यात खेकडा आहे. जॉईंट नाही आहे पण खूप जवळ आहे. हे नक्की बघा हे कसं वाटतंय तुटलेलं. त्याच्या खालनं पण रस्ता गेला आहे. हे बघा खतरनाक. आणि हे जे हे खांब टाक आहे का कारण हे बघा त्या पाण्याच्या खाली खांब आहेत. ह्या टाक्याच्या पलीकडं बरोबर त्या ठिकाणी तिथं एक गुहा आहे. आतमध्ये जायला क्लिअर रस्ता आहे. आतमध्ये काही खडूंनी कलरनी काही लिहिलेलं पण आहे. हा जो 12 टाकी परिसर आहे या ठिकाणी शेवटला आल्यानंतर उजव्या हाताला अजून एक खोल टाकं मला दिसलेलं आहे. हे पाहू शकतो आपण त्यात तिथं आहे अगदी आणि ते खूप खोल आहे. दिसतं इथनं क्लिअर. जोपर्यंत 12 हौद परिसर पाहून झाला वातावरण खूप बदलले होते. पाऊस कधीही पडू शकत होता. सोबत किरण होती. परिस्थितीनुसार तिथून मागे फिरण्याचा मी निर्णय घेतला. हे पहा ही 12 टाकी जी आहेत ती इकडनं सुरू होतात आणि तिकडं पर्यंत लांबपर्यंत गेली. ठीक आहे. आणि आपण रिटर्न आलो आणि आल्यानंतर या टाक्यांचा जो बोर्ड आहे तिथनं लगेचच पुढं वरती रोड आलेला आहे. आणि वरती रोड आल्यानंतर आपण वरती जसंही आलेलो या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक टाकं पाहायला मिळालेलं आहे. कोरडं आहे पण मोठं आहे.
जसंही आत्ता आपण ते एकटं कोरडं टाकं होतं ते पाहिलं आणि त्याच रस्त्याने परतीच्या मार्गावर वरतूनच निघालो आहे खाली, ठीक आहे. आणि इथून जात असताना रिटर्न जात असताना दूरवरपर्यंत मला काहीतरी टाके टाईप अवशेष दिसतात. काय झालं, पाऊस जो आहे ना वरती इतका दाटून आला आहे प्रचंड आणि हवा इतकी भयानक सुटलेली आहे आणि पाऊस कधी पण होऊ शकतो. त्यामुळं थोडीशी गडबड घाई पटापट पाहण्याचा मी प्रयत्न करतो आहे. बघा पाऊस गडगडला का, हे पहा, हे अतिशय मोठं अजस्त्र टाक आहे. आणि त्यालाच खेटून हे दुसरं मोठं टाक आहे. आणखीन एक लगेचच तिसरं टाकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. गडमाथ्यावर आल्या आल्या आपण ड्रोन फ्लाय केला होता. त्यावेळी त्याने 7 हौद परिसर अगदी व्यवस्थित टिपला होता. सीता हौदची टाकी पाहून आपण गुहा पाहण्यासाठी पुढे जातो तेव्हा गुहेच्या अगदी विरुद्ध बाजूला ती टाकी आपल्याला पाहायला मिळतात. फायनली गड उतारवायचा निर्णय घेतलेला आहे, कारण या ठिकाणी इतके ढग दाटून आलेले आहेत, खतरनाक पूर्ण अंधार झालेला आहे आणि पाऊस कुठल्याही क्षणी धो कोसळू शकतो. कारण त्या बाजूला पूर्ण अंधार झालेला आहे. तर शेवटी म्हटलं तर चला निघून घ्या. आता अंबरखान्यापाशी आलो आणि तिथून आता जवळच्या त्या रिलिंगच्या जवळच आहेत. एका इथून बोर्ड पण दिसतोय अंबरखाना म्हणून, मागे बोर्ड आहे. ठीक आहे, किल्ल्याची एक बाजू जी आहे ती आपण पाहिलेली आहे, मोठी बाजू जी आहे ती. तर त्यातली एखादी दुसरी गोष्ट राहिलेली आहे, तिथून निर्णय घ्यायला लागला. तुम्ही बघू शकता पाठीमागे ढग जे आहेत ते त्याच साईडला आहेत. हे काळे ढग जे आलेत ना तिकडनं झालेत. आणि दुसरी जी बाजू आहे जी आपली पूर्णपणे राहिलेली आहे ती खूप छोटी आहे. त्या ठिकाणी अवशेष पण तुम्हाला फार जास्त नाही आहेत, पण ठीक आहे राहिली आहे ती बाजू, एवढं नक्की. तर अशा प्रकारे आज शिवराज्याभिषेकाचं औचित्य साधून मी आणि किरण दोघंजण या ठिकाणी पट्ट्या किल्ल्याला भेट द्यायला जे आलेलो आहोत. इतकं भारी वाटलं, म्हणजे विशेष करून किरणचं पण मी कौतुक करेल की छान एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाइम आज मी हा किल्ला केलाय जो एकदम गिरिदुर्गमध्ये मोडतो. आधी फर्स्ट टाइम भुईकोट केलेला, बरोबर, नगर साईडला. हा फर्स्ट टाइम. थोडं सुरुवातीला उन्हामुळे थोडंसं होत होतं, थकल्यासारखं थोडंसं असं वाटत होतं, थांबत त्याच्यामुळे थोडा वेळ झाला. पण आता छान वाटते, मस्त झालं, छान एक्सपिरियन्स होता. निश्चित. आणि आज दिवस पण भारी होता ना. हो, आज दिवस भारी होता. 6 जून आहे आज. ठीक आहे, तर बढिया होता आजचा एक्सपिरियन्स. तर उरलेला जो काही हा किल्ल्याचा भाग आहे, निश्चित आपण पुन्हा या किल्ल्याचा दौरा करायचा आणि सकाळी अगदी लवकर येऊन आपण ज्या उरलेल्या गोष्टी आहेत, ॲक्च्युली फार वेळ नाही आहे परंतु थोडासा वेळ झाला आणि किरण होती सोबत, थोडासा ब्रेक घेत यावं लागलं. ठीक आहे, चला मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलवर जे कोणी नवीन आहेत मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गड किल्ल्यांची जी भ्रमंती आहे ही माझी सदैव चालू असते. तर पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.